मराठी गोष्ट कोल्हा आणि द्राक्षे। एका जंगलामध्ये एक कोल्हा राहायचा। एके दिवशी तो अन्नाच्या शोधात भटकत होता। त्याला खायला काहीच मिळाले नाही। तो कोल्हा फिरत फिरत एका द्राक्षाच्या मळ्यात जाऊन पोहोचला। त्या कोल्ह्याची नजर त्या द्राक्षाच्या मळ्यात सर्वीकडे लोंबकळत असलेल्या द्राक्षांवर जाते। तो स्वतःशीच बोलतो, अरे वा, ही द्राक्षे तर खूपच चविष्ट दिसत आहेत, मला ही खायला पाहिजेत। मग तो कोल्हा ती द्राक्ष पकडण्यासाठी उंच उड्या मारू लागला। पण काय, जवळ दिसणारी द्राक्षे तर लांबच होती। कोल्ह्याने खूप प्रयत्न करून सुद्धा त्याचा काही तिथपर्यंत हात पोचू शकला नाही। तो खूप दमला होता आणि तो खाली कोसळला। शेवटी त्या कोल्ह्याला ती द्राक्षे तर काही मिळालीच नाहीत। तो मनातच म्हणतो की नको मला ही आंबट द्राक्षे, असे म्हणून तो निघून जातो। तात्पर्य असे आहे की जेव्हा एखादा मूर्ख एखाद्या वस्तूला मिळू शकला नाही तर तो त्या वस्तूला दोषी ठरवतो। धन्यवाद।